नमस्कार मित्रांनो, आज आपण संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्त्व, फायदे आणि चंद्रदर्शनाचे रहस्य जाणून घेणार आहोत. संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटापासून मुक्ती करणारे व्रत. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा होतो संकटाचा नाश करणारी. हे व्रत भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि सुख समृद्धी देणारे देव आहेत. म्हणूनच या दिवशी व्रत ठेवल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मकता वाढते. मान्यता आहे की संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात, घरामध्ये सुख शांती नांदते, व्यापार, नोकरी आणि आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात, धन, वैभव आणि यश प्राप्त होते. हे व्रत केवळ भौतिक सुखासाठी नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शांततेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. भगवान गणेशांच्या कृपेने आरोग्य सुधारते, शारीरिक आणि मन दोन्ही निरोगी राहतात. ताणतणाव, चिंता, नैराश्य दूर होऊन मनात स्थिरता निर्माण होते. या व्रताचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे चंद्रदर्शन. संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चंद्रदर्शन केल्यामुळे मन शांत होते, भावनिक संतुलन निर्माण होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर स्नान करून गणपती बाप्पांची पूजा करावी, दुर्वा, फुले, प्रसाद अर्पण करावे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही एक अशी पवित्र परंपरा आहे जी आपले जीवन संकटमुक्त, सुखी आणि समृद्ध बनवते. तर मित्रांनो, जर तुम्हालाही जीवनातील अडथळे दूर करायचे असतील, मनोकामना पूर्ण करायच्या असतील आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करायची असेल, तर श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रत जरूर करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.